अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जंजिरा किल्ल्यावर चक्क गोड्या पाण्याचं तळ आहे। काय आहे ही आश्चर्यचकित करणारी बातमी? पाहुयात आजच्या अजब गजब मध्ये। विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी असणारा अजिंक्य किल्ला, अर्थातच मुरुड जंजिरा। भर समुद्रात या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। सभोवती खाऱ्या पाण्याचं जाळं, मात्र किल्ल्यावरती आज देखील गोड पाण्याचं तळ आहे। मात्र या गोड पाण्याच्या तळ्यामागं रहस्य काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत गजब अजब या विशेष कार्यक्रमामध्ये। तर चला तर मग माझ्यासोबत पाहूया मुरुड जंजिरावरतील गोड तळ्याच्या पाण्याचं रहस्य। अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेला जंजिरा किल्ला। हा किल्ला समुद्राच्या लाटा झेलत आजही तसाच दिमाखात उभा आहे। हा किल्ला कधीच कुणालाच जिंकता आला नाही हे त्याचं वैशिष्ट्य। तसंच आणखी एक वैशिष्ट्य या किल्ल्याचं आहे ते म्हणजे या किल्ल्यावर पाणी आहे आणि तेही चक्क गोड पाणी। कुदरत म्हणतात ज्याला आपण हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण म्हणतात निसर्ग। जे निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही। हा निसर्गाचा नियम आहे। आता आमच्या गावामध्ये हा समुद्र तट आहे, पण तो आम्ही कुठेही बोर मारतोय तिथे गोर पाणी लागत नाहीये, खारट पाणी आहे। आमच्या गावामध्ये सुद्धा पियायचा पाणी जो डॅम पूर्ण येते, परंतु हा जो पाणी आहे हा गोर पाणी आहे। किल्ल्यामध्ये 2 मोठे तलाव आहेत आणि 3 विहीर होते। 3 विहीर मधून 2 डस्टबिन झालेले आहेत। एक विहीर आता सुद्धा चालू आहे ज्याचा पाणी पियासाठी वापर करतात, परंतु इथे आम्ही पर्यटकाला धारत नाही, कारण काय नाहीतर तो पाणी सुद्धा खराब होणार, पियाच्या काबिल राहणार नाही। म्हणजे आपण कुदरतच्या पुढे कोणी काही करू शकत नाही। जिथे माणसाची सोच विचार खलास होतात त्यांच्या पुढे कुदरत आहे, म्हणजे निसर्ग आहे। ते याला आपण फक्त निसर्ग म्हणू शकतात, दुसरा काही गोष्ट नाही आहे। या किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्र आहे, पण किल्ल्यावर मात्र 2 गोड्या पाण्याचे तलाव आहेत, विहिरी आहेत आणि या तलावांना विहिरींना वर्षभर गोड पाणी असतं। जंजिरा गावातील अनेक विहिरींना आणि बोरवेलला खारं पाणी आहे, पण समुद्रामध्ये असलेल्या या किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या तलावांना गोड पाणी आहे। त्यामुळे निसर्गाचा या चमत्कारावर अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात। आणि अजिंक्य किल्ला का म्हणतात किंवा अजिंक्य का झाला, एक खूप मोठी आख्यायिका आहे, ते लोकांना तेवढं माहिती नाही। नांदगावचा जो गणपती आहे त्याचे ते गणेश दैवतने आहेत, ग्रह लागवकर म्हणतात त्यांना, की त्यांनी या नांदगावच्या गणपती स्थापना केली। तर ते खूप भविष्य सांगायचे, अगदी अचूक भविष्य सांगायचे, की त्यांची ख्याती होती। त्यांनी एकही भविष्य त्यांनी सांगितलेलं कधी खोटं ठरलेलं नाही। तर त्यांच्या एकदा ते बाहेरगावी गेले होते, बाहेर देशावर गेले होते, त्यावेळेला ते एकदा काम आटपून आले आणि नांदगाव इथे आला असताना घराजवळ बघितलं तर त्यांनी धूळ उडत होती आणि त्याने काही सैनिक जाताना दिसले। मग त्यावेळेला ते घरी गेले आणि आपल्या मुलीला विचारलं की कोण हे आले होते, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जंजिरा किल्ल्यात बाबतीत जंजिरा किल्ला बांधायचं चाललंय, त्यांचं नाव जंजिरा, असा किल्ला नबाबाला बांधायचा आहे, सिद्धीला बांधायचा आहे। तर त्यांनी आपल्याला मुहूर्त विचारलाय, मग ती पण सुद्धा मुहूर्त वगैरे काढण्यात एक्सपर्ट होती, हे बघायची, ज्योतिष बघायची। तर तिने सांगितलं हा मी माझा मुहूर्त दिला। त्यांनी सांगितलं कुठला मुहूर्त दिलास, तर त्यांनी सांगितलं हा मुहूर्त मी दिला। त्यांनी डोक्याला हात लावला की अगं दुश्मनांना आपला खरा मुहूर्त द्यायचा नाही, त्यांना उलटा द्यायला पाहिजे असतो। आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा किल्ला हा शेवटपर्यंत अजिंक्य राहील। आणि अजूनपर्यंत अजिंक्य राहायला शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, त्यानंतर संभाजी राजांनी प्रयत्न केले, अंग्रेजांनंतर प्रयत्न करून आपला त्यासाठी पद्मदुर्गा किल्ला कासा किल्ल्यावर बांधलाय, तो सुद्धा बांधला, पण तो अजूनपर्यंत अजिंक्यच राहिलेला। पूर्वी सिद्धीच्या संस्थानाच्या काळात या किल्ल्यात 2000 पेक्षा अधिक लोक राहत होते। त्यांच्या वापरासाठी या किल्ल्यात 2 तलाव आणि 3 विहिरी खोदलेल्या होत्या। या तलाव आणि विहिरींमध्ये पाण्याचे झरे लागतील का अशी शंका होती, पण आश्चर्य म्हणजे पाण्याचे झरेच नाही, चक्क गोड्या पाण्याचे झरे या तलावामध्ये आणि विहिरीमध्ये आहेत। हे कसं, त्याचं नेमकं कारण काय ते इथल्या स्थानिकांनी सांगितलंय। पर्यटकांची पावसाळ्यातील काही दिवस सोडले तर या किल्ल्यावर कायम गर्दी असते। पर्यटकांना या आश्चर्याबाबत काय वाटतंय तेही ऐकूयात। ऍक्च्युली कधीपासूनच चाललं होतं माझा हा किल्ला बघायचा। मी परत दिस इज माय 4th टाइम, चौथ्यांदा आले मी। तर इकडे समुद्राच्या आजूबाजूला खारं पाणी आहे, पण या किल्ल्यावरती असं गोड पाण्याचं आहे।
स्टोरेज म्हणू शकतो आपण. तर ते एक आश्चर्यच आहे की कुठून आलं आहे असं गोड पाणी. आणि म्हणजे खूपच सुंदर, खूपच मोठा, भव्य समुद्राच्या मधोमध हा किल्ला आहे. तर हे बघण्यासारखं आहे. तर सगळ्यांनी बघावं हा किल्ला, अशी माझी मनापासून इच्छा आहे. हा किल्ला अजिंक्य राहिलाय. कुणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. त्यामध्ये या गोड्या पाण्याच्या तलावांचाही मोठा वाटा आहे. या किल्ल्यावर सिद्धीच्या काळामध्ये अनेक लोक सैनिक राहत होते. त्या सर्वांची पाण्याची तहान हेच तलाव भागवत होते. आत्ता या किल्ल्यावरील पाणी कुणी पित नाही. ते सध्या पिण्यायोग्यही नाही, पण पाणी मात्र गोड आहे, पिण्यायोग्य आहे. निसर्गाचा चमत्कार अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण पाहिला असेल, मात्र रायगडातील जंजिरा किल्ल्याला देखील असाच एक चमत्कार आहे. अरबी समुद्राच्या मध्यभागी बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावर चक्क गोड्या पाण्याचे तळे आहेत. 22 एकरच्या या परिसरात जंजिरा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्यावर 2 तळे आणि एक विहीर आहे आणि ती देखील चक्क गोड्या पाण्याची. त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते निसर्गाचा हा चमत्कार असल्याचं बोललं जात आहे. खरं तर चहूबाजूला खारा पाण्याचं जाळं असताना किल्ल्यावर मात्र गोडा पाण्याचं तळं असल्याने सर्वच जण आश्चर्य व्यक्त करतात. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत. अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.